मला असं वाटतं की भाजपमध्ये इन्कमिंग म्हणण्यापेक्षा जेही लोक गेल्या किती वर्ष काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जर क्षेत्राचा विकास करायचा आहे, वर जर मोदीजी एज अ प्राईम मिनिस्टर आहे, राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे, भारतीय जनता पार्टीचे आहे, आणि चिखलदरा सारखा जो पर्यटन स्थळ आहे, आणि जेही लोक एवढे वर्ष नेते म्हणून तिथे काम करत होते त्यांना माहित आहे की आपण सत्तेसोबत राहिलो, आपले लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल. आणि नेतृत्व ज्याला आपण पाहतो आहे की चाणक्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्यासोबत राहून आमच्या चिखलदरात आणि मेळघाट म्हटल्यानंतर आम्हाला पर्सनली असं वाटतं की आमचा परिवार, आमचं क्षेत्र हा मोठा झाला पाहिजे. आमचे दादा गेल्या 15 वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून तिथे काम करत होते आणि आज आम्हालाही चांगला वाटतोय की सगळे मिळून आम्ही जे विकास करायचा आहे त्याकरिता खूप चांगला निर्णय आम्ही स्वागत केला, त्यांचं प्रवेश करून घेतला आणि त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. सिनियर लोकांचा जे वेळ त्यांनी राजकारणामध्ये दिला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून लोकांना फायदा कसा होईल त्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आणि आज जे निर्णय त्यांनी घेतला प्रवेश करण्याचा, तर मला वाटते तो नेते लोकांच्या हिताचा आहे. नेते कोण आहे, कसे आहे, कोणासोबत होते हा दृष्टी ना ठेवताना आजची जी परिस्थिती आणि जे विकास आहे त्यामुळे आज आमचे दादाचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन हा चिखलदराच्या विकासच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दिसत. महत्वाचा प्रश्न आहे निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमान पक्षातून आहे, लोकसभेमध्ये आपल्या मी भारतीय जनता पार्टीची आहे